जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आता होऊ घातलेली आहे। गेले जवळजवळ 1 महिन्यापासून या निवडणुकीच्या संदर्भात खूप चर्चा चालू होती। निवडणूक कधी लागणार, मतदान कधी होणार याच्या बाबत सर्व तालुक्यामधून उत्सुकता होती। मंचर नगर पंचायतीची निवडणूक संपल्यानंतर या निवडणुकीसाठी सर्वजण प्रतीक्षेमध्ये होते आणि ती निवडणूक जाहीर झालेली आहे। मधल्या काळामध्ये 17 साली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली। त्याच्यानंतर कोरोनाचा काळ सुरू झाला आणि बघता बघता प्रशासकाची नियुक्ती झाली आणि मधल्या काळामध्ये खूप दिवस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा कुणीही नव्हतं। सगळे ठिकाणी प्रशासक होता, प्रशासकीय कामकाज चालू होतं। त्यामुळे खूप जनतेमधून या निवडणुकीच्या संदर्भामध्ये उत्सुकता लागून राहिलेली होती। शेवटी पंचायत राज ही खूप महत्त्वाची आहे। जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून खूप छोट्या छोट्या माणसांची छोटी छोटी जी कामं असतात ती जिल्हा परिषदेला असतात, पंचायत समितीला असतात आणि ही कामं सोडून घेण्यासाठी आपला हक्काचा सक्षम उमेदवार निवडून जाणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज असते। आज त्या निमित्ताने वळती गावामध्ये या पंचायत समिती गणातून ज्या उमेदवार आहेत त्या सीमाताई खिलारी आणि जिल्हा परिषदेसाठी ज्या उमेदवार आहेत पोहरताई, या दोघांनाही माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे। आज त्या निमित्ताने वळती गावामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि तुम्ही खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, मतदार बंधू आणि भगिनी, शेवटी या निवडणुकीच्या माध्यमातून वळती गावाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे। ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस आम्ही सुरुवातीच्या काळात सुद्धा इथूनच प्रचाराची सुरुवात केली होती आणि नेहमी वळतीकर हे नामदार वळसे पाटील साहेबांच्या मागे भरभक्कमपणाने उभे राहिलेले आहेत। किती कुणी काही वल्गना केल्या तरी वळतीकर हे नेहमी सुज्ञ असे मतदार आहेत। आज या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तुमची जी जी काही कामं आहेत सुचवली जातील किंवा मधल्या प्रशासकीय काळामध्ये सुद्धा सर्व कामं वळतीकरच्या म्हणजे माध्यमातून इथल्या लोकांनी जी जी सुचवली ती पूर्ण करण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे। आज तुलसीताई याच्या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचं इथून नेतृत्व त्यांनी केले।